अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस 20 वर्षे सक्त मजुरी। जालना जिल्ह्यातील पांडेपोखरी तालुका परतूर गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून समीरन निर्मल सरकार राहणार आकाईयूर, गोपालनगर, जिल्हा उत्तर परगणा, पश्चिम बंगाल यास 20 वर्षे सक्त मजुरी आणि एकूण 44,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। दंड भरला नाही तर आणखी 2 वर्षे साधा कारावास भोगावा असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम मोहिते यांनी निकालात म्हटले आहे। पांडेपोखरी गावात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आरोपीने गावातील अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून 28 सप्टेंबर 2024 रोजी तिला रेल्वेने मुरादाबाद जिल्ह्यात नेले। गावात आणि नातेवाईकांकडे मुलीचा शोध लागला नाही म्हणून तिच्या आईने या प्रकरणी 30 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी पोलिसात तक्रार दिली होती। आरोपी आणि मुलीच्या ठिकाणांची माहिती उपलब्ध झाल्यावर दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी जालना पोलिसांनी मैनखेर येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला। आरोपीने नागली या खेडेगावात दवाखाना सुरू केला होता। आरोपी आणि पीडित मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने विशेष जिल्हा सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी एकूण 9 साक्षीदार तपासले। या खटल्यात आरोपीस वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली 20 वर्ष, 5 वर्ष आणि 1 वर्ष सक्त मजुरी आणि 44,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, जालना।